नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं, भाग 23. मागील भागात. तू तिचे वागणं बघितलं आणि तिचे गाल बघितले? आयू: नाही. का? बाबांनी न समजून विचारलं. अरे लाल झाले आहेत. आयू: हो का? बाबा: अरे नक्की काय चाललं आहे आपल्या मुलीच्या आयुष्यात? आयू: माहीत नाही, पण जे काही चाललं आहे ना ते खूप सुंदर आहे. बाबा: आहे तर तसंच राहो, आयू म्हणाली आणि तिने ईशाच्या रूमच्या दिशेला पाहून कडाकडा बोटं मोडली. आता पुढे. तर त्याचवेळी महाराष्ट्रातील एका गावात प्रताप मोहिते आणि समोर त्याची माणसं उभी होती. प्रताप मोहिते नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी दारू पीत बसले होते. काही कळलं का? प्रतापने आपल्या हातातल्या ग्लासाकडे पाहत विचारलं. साहेब, आम्ही त्यांना पुण्याला शोधलं, आसपासच्या सगळ्या गावात शोधलं, पण आम्हाला त्या दोघी कुठेच भेटल्या नाहीत. त्या माणसांमधील एक माणूस मान खाली घालून म्हणाला. तेवढ्यात त्याच्या पायाजवळ ग्लास फुटून पडला. तसे ती माणसं 2 पावले मागे झाली. एवढे दिवस फुकट पोचतोय तुम्हाला. तुमच्यापेक्षा जर एखादा कुत्रा पाळला असता ना तर त्याने देखील आतापर्यंत त्यांना शोधून काढलं असतं. आता फक्त काही दिवस आहेत तुमच्या हातात. लवकरात लवकर त्यांना शोधून काढा, नाहीतर तुमच्यापैकी एकही जिवंत राहणार नाही, प्रताप म्हणाले आणि उठून निघून गेले. ती बिचारी माणसे आता तिथेच मान खाली घालून उभी राहिली. प्रताप त्याच्या वाड्याकडे निघाले. तेवढ्यात एक 90च्या आसपासची बाई त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. ही बाई म्हणजे प्रतापची आई सुलोचनाबाई. प्रताप, आता इतके वर्ष झाली आहेत, जाऊ दे, सोडून दे सुडाची भावना. त्या जिथे कुठे असतील त्यांना जगू दे आणि तूही सुखाने जग, सुलोचनाबाई काकुळतीला येऊन म्हणाल्या. तेवढ्यात प्रतापने सुलोचनाबाईची मान पकडली आणि म्हणाला. ए म्हातारे, तुला कोणी काही विचारलं आहे का? ज्या जाऊन तुझी माळ जपत बस. मला माझं काम करू दे. मी त्या दोघींना अजिबात सोडणार नाही आणि त्या कार्टीला तर मी माझ्या हाताने मारणार. तिच्याचमुळे हे सगळं घडलं आहे. प्रताप रागाने लाल होत म्हणाला. अरे पण तू जिला कार्टी म्हणत आहेस ना, ती तुझीच मुलगी आहे. तिला तूच जन्म दिला आहेस. तुला आठवत नसेल तर आठवण करून देते. ती बाई आपली मान सोडवत म्हणाली. मी काही विसरलेलो नाही, प्रताप. तेवढ्या साधारणपणे तिथे 50च्या आतील बाई आली. ही बाई म्हणजे प्रतापरावांची पत्नी सैलजा. अहो, काय करत आहात? आई आहेत त्या तुमच्या? ती बाई त्या दुसऱ्या बाईची मान प्रतापाच्या हातातून सोडवत म्हणाली. ए, तू मध्ये पडू नकोस, नाहीतर तुझाही जीव घेईन, प्रताप त्या सुलोचनाबाईची मान सोडवत म्हणाली आणि आत निघून गेली. सुलोचनाबाई आपली मान सोडत म्हणाल्या. सुनबाई, तू आमच्यामध्ये पडत जाऊ नकोस, नाहीतर खरंच तू तुझा जीव घ्यायला देखील मागे पुढे पाहणार नाही. आई, असं कसं त्यांना मी काही करू देऊ? दिवसेंदिवस ते जास्त चुकीचे वागत आहेत आणि मला हे सगळं दिसतंय आणि तरीही मी गप्प बसू का? प्रतापरावांच्या पत्नी सैलजा म्हणाल्या. प्रतापराव गेल्यावर साधारणपणे 18 वर्षाचा मुलगा धावत त्या दोघींजवळ आला. हा प्रतापरावांचा मुलगा कार्तिक. आई, आजी, तुम्ही ठीक आहात ना? कार्तिक: हो बाळा, आम्ही ठीक आहोत, सुलोचनाबाई. मग त्याने सुलोचनाबाईंना आधार देत आतमध्ये सोफ्यावर आणून बसवले. सैलजाही तिथेच उभ्या होत्या. आजी, कधी संपणार यांचा अत्याचार? कार्तिक: संपेल बाळा, लवकरच संपेल. देव जिथे दैत्याला जन्म देतो तिथे तो देखील कोणत्या ना कोणत्या रूपात जन्म घेतो. जिथे अंधार असतो तिथे प्रकाशही असतोच. आपण फक्त सकाळ होण्याची वाट पाहायची असते, सुलोचनाबाई आपल्या नातवाची समजूत काढत म्हणाल्या. पण आजी, बाबा कुणाला शोधत आहेत? कार्तिक: तसं सुलोचनाबाईंनी एकदा आपली सून सैलजाकडे पाहिलं तेव्हा त्यांनी मानेनेच नकार दर्शवला. कधीपर्यंत त्याच्यापासून लपवणार आहेस हे सत्य? आता तो मोठा झाला आहे, त्याला सगळं कळायला हवं, सुलोचनाबाई. पण आई, 1 मिनिट, काय लपवत आला आहात माझ्यापासून आतापर्यंत? कार्तिक सैलजाताई काही बोलणार त्याआधीच म्हणाला. बाळा, तू या घरात जन्म घेण्याआधी या घरात एका राजकुमारीने जन्म घेतला होता. तिचे कोवळे शब्द आणि तिच्या कोवळं वय या नराधमाला कधीच दिसलं नाही. ती मुलगी आहे म्हणून त्याने तिला खूप त्रास दिला आणि एक वेळ अशी आली की ती राजकुमारी रक्तरंजित होऊन या घरातून गेली, ती कायमची. सुलोचनाबाई शून्यात नजर लावून म्हणाल्या. म्हणजे आई, तुला माझ्या आधी एक मुलगी झाली होती? कार्तिक: नाही रे बाळा, त्या राजकुमारीला जन्म देण्याचे सौभाग्य माझ्या नशिबात नव्हतं, सैलजाताई.
मग याआधी बाबाचे एक लग्न झालं होतं का? कार्तिकने प्रश्न केला आणि दोघींचे चेहरे पडले. हो बाळा, लक्ष्मी होती ती. खरंच खूप चांगल्या मनाची होती ती. पण या नीच माणसाला त्या गरीब पोरीचं मन कधी कळलंच नाही. सुलोचनाबाई डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या. मग आता त्या दोघी कुठे आहेत? कार्तिक. माहीत नाही. जिवंत आहेत की नाही ते पण माहीत नाही. आणि जिवंत असतील तर या राक्षसाच्या हाती कधी लागू नयेत, तेवढीच प्रार्थना त्या देवाकडे. सुलोचनाबाई वरती हात जोडत म्हणाल्या. तसं शैलजाताईंनी देखील वरती पाहून हात जोडले. दुसऱ्या दिवशी ईशा आणि नमू ऑफिसला पोहोचल्या. आज देखील खूप काम होतं. सगळ्यांची खूप धावपळ सुरू होती. दिवस कसा गेला ते कळलं देखील नाही. संध्याकाळी दोघी घरी निघाल्या. छान गप्पा मारत दोघींचा प्रवास सुरू होता. इतक्यात नमूने गाडी थांबवली. काय ग, काय झालं? ईशा. तू थांब, मी आलेच, नमू म्हणाली आणि सरळ मागे चालू लागली. ईशा गाडीजवळच उभी राहून तिला पाहत होती. तिला काही कळत नव्हतं की नक्की काय सुरू आहे. ओ, काय चाललंय तुमचं? नमू एका टू व्हीलरवाल्याला विचारत होती. आता ईशा अवाक होऊन त्या दोघांना पाहत होती. ही कोणाशी बोलते आणि काय करते ही तिथे? कोण आहे हा माणूस? ईशा मनातच विचार करत होती. तो माणूस मात्र आता इकडे तिकडे पाहत होता. ओ, श्श, मी तुमच्याशी बोलते. इकडे तिकडे काय पाहताय? नमू त्या माणसासमोर चुटकी वाजवत म्हणाली. काय झालं मॅडम? तो माणूस अदबीने म्हणाला. काय चाललंय म्हणून मलाच का विचारताय? मी कालपासून पाहत आहे. तुम्ही माझा पाठलाग करत आहात. नमू कमरेवर हात ठेवत म्हणाली. नाही हो मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. तो माणूस. असा कसा गैरसमज होईल माझा? नमू. खरंच नाही हो मॅडम, तो माणूस. तुम्ही असे ऐकणार नाहीत. मी पोलिसात तुमची कंप्लेंट देते. नमू. तेवढ्यात ईशा त्या दोघांजवळ आली आणि म्हणाली. नमू, अगं काय झालं आणि हे कोण आहेत? ईशा त्या माणसाकडे पाहत म्हणाली. तुला माहीत आहे इशू, गेले 2 दिवस मी पाहत आहे. हे आपला पाठलाग करत आहेत. नमू त्या माणसाकडे पाहून म्हणाली. नाही हो मॅडम, यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आता तो माणूस ईशाकडे पाहून काकुळतीला येऊन म्हणाला. 1 मिनिट, तुम्ही थांबा जरा. ईशा त्या माणसाकडे पाहून म्हणाली आणि मग तिने नमूकडे पाहिलं आणि म्हणाली. तुला असं का वाटत आहे? तेवढ्यात त्यांना दुरून एक गाडी येताना दिसली आणि ती गाडी त्या दोघींजवळ येऊन थांबली आणि त्या गाडीतून एक माणूस उतरला आणि त्यांच्या दिशेने येऊ लागला आणि मग दोघी त्या व्यक्तीला निरखून पाहू लागल्या. ती व्यक्ती जवळ आल्यावर त्या दोघी त्याला पाहतच राहिल्या. तो रवी होता. आज युनिफॉर्मवर होता. अगदी रुबाबदार दिसत होता. हाय ईशा. हाय नमू. त्याने त्या दोघींना ग्रीट केलं. हाय, ईशा कसं तरी म्हणाली. पण नमूने मात्र तोंड फिरवलं. तसं रवी गालातल्या गालात हसला. रवी, तू काय करत आहेस इथे? ईशा कसं तरी म्हणाली. मी घरी निघालो होतो, पण तुम्ही दोघी काय करत आहात इथे? रवी. आम्हीही घरी निघालो होतो, पण. ईशा बोलता बोलता थांबली. पण काय? रवी. अरे, नमूला वाटत आहे की हा माणूस आमचा पाठलाग करत आहे. ईशा एकदा नमूकडे तर एकदा त्या माणसाकडे पाहत म्हणाली. तसं रवीने त्या माणसाकडे पाहिलं आणि त्याला म्हणाला. तू जा. तसं तो माणूस तिथून निघून गेला. ह्याला का पाठवलं? नमू ओरडून म्हणाली. तसं ईशाने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली. तू शांत हो, मी बोलते ना. तसं नमूने दोघांना हॉरर लुक दिला आणि पाय आपटत तिथून निघाली आणि जाता जाता ईशाकडे पाहून म्हणाली. तुझं बोलून झालं की तू ये, आणि गाडीजवळ जाऊन थांबली. इकडे रवी तिच्याकडे पाहून मंद मंद हसत होता. तसं ईशाने रवीकडे पाहिलं आणि कसं तरी हसली आणि म्हणाली. वाटेत हा गोंधळ झाला. नमूला वाटत आहे की हा माणूस आमचा पाठलाग करत आहे. ईशा. तसं रवी हसला. तू हसत का आहेस? ईशा म्हणाली आणि मग तिच्या मनात विचार आला आणि ती पुन्हा रवीकडे पाहून म्हणाली. 1 मिनिट, तू सांगितलं आणि तो माणूस निघून गेला, म्हणजे तुला माहीत होतं की तो आमचा पाठलाग करत आहे, म्हणजे नमूचा संशय खरा होता. ईशा आश्चर्याने म्हणाली. हो, मला माहीत आहे. आणि तो तुमचा पाठलाग करत नव्हता, तर तो तुम्हाला प्रोटेक्ट करत होता. रवी. प्रोटेक्ट? पण का? ईशा. कमलेशवर्धनच्या पाठीत जे काही झालं ते मला आदित्यने सगळं सांगितलं आणि त्याने मला कमलेशवर्धनबद्दल जे काही सांगितलं
त्यावरून तरी तो सरळ माणूस आहे असं मला वाटत नाही. तुम्हा दोघींची काळजी वाटत होती म्हणून मग मी या माणसाला तुम्हा दोघींवर लक्ष ठेवायला सांगितलं. रवी: नक्की हा तुझ्या एकट्याचा प्लॅन आहे का? ईशाने डोळे बारीक करून विचारलं. तसं रवी इकडे तिकडे पाहू लागला. मला वाटलंच होतं. तुला नक्कीच सरांनी हे सांगितलं असणार. ते पण ना उगाचच काळजी करत बसतात. अजून तसं काही झालं नाही, त्यामुळे मला नाही वाटत याची काही गरज आहे. ईशा: नसेलही गरज, पण आपण काळजी घेतलेली काय वाईट? रवी: हो रे, पण उगाच सगळ्यांना त्रास. ईशा: कसला त्रास? कोणाला काहीच कळलं नसतं, पण तुझी ही मैत्रीण आहे ना, हिच्याबरोबर सगळं लक्षात आलं. रवी नमूकडे पाहून म्हणाला. तिची नजर सगळीकडे असते, ती मुळातच हुशार आहे. ईशा: म्हणूनच मला ती पसंत आहे. माझी बायको म्हणून शोभून दिसेल. रवी तोंडातल्या तोंडात पुटपुटला. काय म्हणालास? ईशा: कुठे? काही नाही. रवी: नाटक करू नकोस, मी सगळं ऐकलं आहे. ईशा मंद मंद हसत म्हणाली. तसं रवीही मनमोकळेपणाने हसला. काय आहे हे आणि कधीपासून सुरू आहे? ईशा: तिला पहिल्यांदा पाहिल्यापासून, पण फक्त माझ्याकडूनच आहे, तिच्याकडून काहीच नाही. रवी: खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत तुला. सहजासहजी हा डॉल्फिन तुझ्या गळ्याला लागणार नाही. ईशा: डॉल्फिन? अगं शार्क आहे हा, शार्क. बघावं तेव्हा माझ्याकडे रागाने पाहत असते. रवी: तसं ईशा मोठ्याने हसली आणि रवीसुद्धा. तशी काही वाईट नाही आहे रे ती, फक्त कोणाशी जास्त मैत्री करत नाही. ईशा: बरंच आहे ना, मला कुठे तिच्याशी मैत्री करायची आहे, मला तर तिला लाईफ पार्टनर करायचं आहे. रवी: बाप रे, गाडी फार पुढचा विचार करत आहे. आधी तिला तुझ्या मनातलं तर सांग ना, मग बाकीचं. ईशा: प्रयत्न सुरू आहेत. रवी: बाकी तुम्हा सगळ्यांचे छान आहे हां. तुम्हा मित्रांना माझ्याच मैत्रिणी भेटतात. ईशा: आता तुझ्या मैत्रिणी आहेतच इतक्या भारी, त्याला आम्ही काय करणार? रवी: हे भारी आहे. ईशा: हो मग मित्र कोणाचा आहे? रवी: हो, पण आता जास्त उशीर करू नकोस. लवकरात लवकर तिला तुझ्या मनातलं सांग. एकदा का उशीर झाला ना की आपल्या हातात काही उरत नाही. ईशा उदास मनाने म्हणाली. नाही, मी लवकरच तिला सगळं सांगेन. रवी शांतपणे म्हणाला. बरं चल, निघायला हवं. खूप उशीर झाला आहे, घरचे वाट पाहत असतील. ईशा: हो निघा तुम्ही, मी येतो सोडायला. रवी: अरे आता याची काय गरज आहे? ईशा: तुला नसेल पण मला आहे ना गरज. रवी गरज या शब्दावर जोर देत म्हणाला. हो विसरलेच मी, आता तर आहेच गरज. ईशा देखील गरज या शब्दावर जोर देत म्हणाली. आणि मग ती नमूजवळ आली. चल निघूया. ईशा: झालं गप्पा मारून? नमू जरा रागाने म्हणाली. हो, ईशाने शांतपणे उत्तर दिलं. आणि मग नमूने गाडी स्टार्ट केली आणि घराच्या दिशेने निघाल्या. थोडं पुढे गेल्यावर नमूने गाडीच्या आरशातून पाहिलं तर तिला रवीची गाडी त्यांच्या मागे येताना दिसली. तसं ती ईशाला म्हणाली. अगं हा काय येतोय आपल्या मागे? आपल्याला सोडायला. ईशाने शांतपणे उत्तर दिले. पण का? नमू: रात्र आहे म्हणून. ईशा: आता आपण रोज यावेळी घरी जातो, मग काय हा रोज आपल्याला सोडायला येणार आहे का? नमू तिरकसपणे म्हणाली. माझं माहीत नाही, पण तुझ्यासाठी येईल. ईशा: म्हणजे? नमूने न समजून विचारलं. काही नाही, चल लवकर, घरची वाट पाहत असतील. ईशा काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेली. तसं नमूनेही दुर्लक्ष केलं आणि गाडी पळवली. काही वेळाने नमूने ईशाला तिच्या घराजवळ सोडले. मग ईशा नमू आणि रवीला बाय करून घरी गेली. इकडे मग नमू तिच्या घराकडे निघाली. आताही रवी त्याची गाडी घेऊन तिच्या मागे होता. काही वेळाने नमू तिच्या घराजवळ आली. तिने गाडी पार्क केली आणि घराच्या दिशेने निघाली. तोपर्यंत रवी तिथेच थांबून तिच्याकडे पाहत होता. नमू घराजवळ गेली आणि मग तिने मागे वळून रवीकडे पाहिलं आणि मग रागाने त्याच्याकडे पाहून जोरात दरवाजा बंद केला. तसं इकडे रवी हसला आणि स्वतःशीच म्हणाला. रवी खूप कठीण आहे हे गणित सोडवायला, पण मजा येणार आहे. आणि मग तो देखील त्याच्या घराकडे निघाला. आता कमलेशवर्धनची तब्येत ठीक होती, पण आदित्यने त्याला दिलेला चोप तो विसरला नव्हता. त्याच्याच पार्टीत झालेला त्याचा अपमान तो सहजासहजी विसरणार नव्हता. आणि मग आदित्यशी बदला कसा घ्यायचा याचा विचार तो करत होता. आणि म्हणूनच त्याने त्याची माणसे देखील कामाला लावली होती. तेवढ्यात त्याचा एक माणूस त्याच्यासमोर आला.
काय झालं, काही माहिती मिळाली का? कमलेश: हो साहेब. आणि मग त्या माणसाने कमलेशला सगळी माहिती सांगितली. तसं कमलेशच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू पसरलं. पण साहेब, तो माणूस. पण काय? कमलेश: ती कधी एकटी नसते, तिच्यासोबत एक माणूस असतो कायम, तो माणूस. मग त्याचं काय करायचं हे मला तुम्हाला सांगायला हवं का? कमलेश रागीट आवाजात म्हणाला. नाही साहेब, त्याची काही गरज नाही, फक्त तुमची परवानगी हवी होती. आता आम्ही बघतो काय करायचं ते, तो माणूस म्हणाला आणि निघून गेला. कमलेश परत स्वतःशीच क्रूर हसला आणि म्हणाला, खूप शहाणा समजतोस ना स्वतःला? ईशाला हात लावायचा नाही म्हणाला होतास ना? आता बघतो तू काय करतोस ते. स्वतःच ईशाला माझ्याकडे सोपवशील अशी व्यवस्था केली आहे मी. कमलेश एकटाच बडबडत होता आणि मग एकटाच मोठ्याने हसायला लागला. आज सगळे जोमाने काम करत होते. आदित्य तर स्वतः जातीने लक्ष देत होता. त्याला काहीही करून ही ऑर्डर लवकरात लवकर पूर्ण करायची होती. आदित्य त्याच्या केबिनमध्ये बसून फाईल चाळत होता. तेवढ्यात तिथे ईशा आत आली. दरवाजा नॉक न करता जोरात दरवाजा ढकलून आत आली. तिच्या अशा तऱ्हेने येण्याने आदित्य जरा घाबरला. आता ती त्याला काय विचारणार होती हे त्याला माहीत होतं, म्हणून तो आधीच सावध होता. तिच्या येण्याने आदित्य पटकन फाईल घेऊन उभा राहिला. सर, मला तुमच्याशी बोलायचं आहे, ईशा तणतणत म्हणाली. हो बोल ना, आदित्य फाईलमध्ये बघत म्हणाला. नाही, असं नाही. तुम्ही आधी ती फाईल बाजूला ठेवा आणि मग माझ्याशी बोला, ईशा त्याच्यासमोर उभी राहत म्हणाली. ईशा, महत्त्वाचं काम करत आहे मी, खूप काम आहे मला, तू बोल ना, मी ऐकत आहे. आदित्य तिच्यापासून दूर जाऊन कपाटातील फाईल काढता काढता म्हणाला. सर, काय चाललंय तुमचं? ईशा त्याच्या मागे उभी राहून म्हणाली. तसा आदित्य पटकन तिच्यापासून दूर गेला आणि त्याच्या केबिनमध्ये जी काच होती, जिथून त्याला पूर्ण शहर दिसत असे, तिथे उभं राहून फाईल चाळण्याचं नाटक करत होता. तसं ईशाने एकदा इकडे तिकडे पाहिलं आणि रागातच आदित्यजवळ गेली आणि तिने त्याचे दोन्ही दंड धरून त्याला आपल्या बाजूला वळवलं आणि त्याच्या हातातून फाईल घेतली आणि टेबलवर ठेवली आणि कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे पाहू लागली. आदित्य मात्र आपली चोरी पकडली गेली असं तोंड करून मान खाली घालून उभा राहिला. काय झालं? शांत का आहात? बोला ना आता, ईशा आदित्यकडे रोखून बघत म्हणाली. काय बोलू? आदित्य जरा चाचरत म्हणाला. म्हणजे आता तुम्हाला काहीच बोलायचं नाही का? ईशा: नाही, म्हणजे मला रवीचा फोन आला होता. आदित्य: म्हणजे तुम्हाला सगळं माहीत आहे, म्हणूनच मगापासून टाळाटाळ करत होतात ना? ईशा: नाही, म्हणजे टाळाटाळ करत नव्हतो. आदित्य सारवासारव करत म्हणाला. प्लीज काही एक्सक्यूज देऊ नका, मला सगळं कळतंय, ईशा चिडून म्हणाली. प्लीज चिडू नकोस ना, मला आणि रवीला सुद्धा तुम्हा दोघींची खूप काळजी होती, म्हणून आम्ही हे सगळं केलं, आदित्य ईशाला समजावत म्हणाला. पण आम्हाला न सांगता? ईशा: सांगितलं असतं तर तुम्ही आम्हाला हे करू दिलं असतं का? आणि तुझे जाऊ दे, नमू या गोष्टीला तयार झाली असती का? आदित्य: पण तरीही. हे बघ इशू, आदित्य तिला मध्येच गप्पा करत म्हणाला. त्याच्या अशा प्रेमाने इशू म्हणण्याने सुद्धा तिच्या पोटात असंख्य फुलपाखरू उडू लागली. प्लीज इशू, रागवू नकोस. कमलेश खूप वाईट माणूस आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तो तुला किंवा नमूला नुकसान पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल, आणि म्हणून तुम्हाला दोघींना वाचवण्यासाठी मला आणि रवीला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं. आता त्यात योग्य की अयोग्य ते मला माहीत नाही, पण आम्ही ते केलं, बास. आदित्य: आणि तरीही हे मला पटलेलं नाही. आणि कोणत्या मुलींना हे आवडतं की त्यांच्या मागे कोणीतरी पुरुष फिरतो, मग तो त्यांच्या संरक्षणाकरिता का होईना? ते कधीही चुकीचंच असतं. ईशा: हो, असेल चुकीचं, पण मी जे केलं ते तुझ्यासाठी केलं. आता आदित्य ईशाच्या जवळ येऊन तिच्या कानाशी खुसफुसला. त्याच्या नकळत अशा पद्धतीने जवळ येण्याने ईशा जरा बावरली. तो इतका जवळ होता की त्याचे श्वास तिला जाणवत होते. तशी ती पटकन त्याच्यापासून दूर झाली. नकळतपणे तिने मनातल्या मनात स्वतःला सावरले आणि मग पुन्हा आदित्यकडे पाहून म्हणाली. तुम्ही काही म्हणाल, पण जे चूक आहे ते चूकच आहे. आणि मग तिने आदित्यकडे पाठ केली आणि जायला निघाली. तिने केबिन डोअर उघडण्यासाठी हात पुढे केला. तेवढ्यात बाहेरून केबिन डोअर उघडलं आणि त्यातून हळूच आपली मान आत डोकावून रवी दोघांकडे पाहत होता. तसं त्याला पाहून ईशाने डोळे बारीक केले आणि 2 पावले मागे आली आणि त्याच्याकडे पाहून म्हणाली. या महाशय, या, आपलीच कमी होती. तसं रवी हळूच आत आला आणि आदित्यच्या बाजूला उभा राहिला आणि मग तिने एकदा दोघांकडे पाहिलं आणि म्हणाली.
याला म्हणतात ढवळ्या शेजारी पोवड्या बांधणे. तसं दोघांनी चमकून तिच्याकडे पाहिलं. रवी, आदित्य सरांचं ठीक आहे रे, आम्ही इथे काम करतो, आमची जबाबदारी आहे त्यांच्यावर. मान्य आहे त्यांनी हे सगळं केलं, पण तूही त्यांच्या या वेडेपणात त्यांना साथ दिली. एक जबाबदार पोलीस आहेस ना तू, मग तू तरी विचार करायचा ना. ईशा: आता तुमची काळजी वाटली म्हणून. रवी: म्हणून हे सगळं केलं? खरंच कठीण आहे तुमचं. ईशा: ईशा, आता तू तरी रागवू नकोस, बाहेर नमू माझ्याकडे मारक्या म्हशीसारखी पाहत आहे. रवी: माझ्या मैत्रिणीला काही बोलू नकोस हां, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. तरी बरं, तिला अजून मी पूर्ण सत्य नाही सांगितलं, नाहीतर तुझी काही धडगत नाही. ईशा दोघांना बोट दाखवत म्हणाली आणि ताडताड पावलं टाकत बाहेर निघून गेली. तसं दोघांनी सुटकेचा श्वास सोडला. बाप रे, काय झालं आहे आजीला? एवढी का चिडली आहे? आपण जे काही केलं ते यांच्या भल्यासाठी केलं ना. रवी: तिला आपण जे काही केलं त्यापेक्षा तिला न सांगता केलं याचा जास्त राग आला आहे. आदित्य त्याच्या चेअरवर बसत म्हणाला. हो ना, तरी बरं, नमूला यातलं काही माहीत नाही, नाहीतर ती जगदंबा तर मला पापडासारखं भाजून कुरुम कुरुम खाऊन टाकेल. रवी: तुला असंच पाहिजे. आणि तसंही तू ईशाला नमूबद्दल सांगितलं. आदित्य: नाही रे, पण तिला कळलं, जसं त्या नमूला त्या माणसाबद्दल कळलं. रवी तोंडवाकडं करत म्हणाला. गप रे साल्या, सगळं किया धरा तेरा और नाम मेरा. आणि काय रे, तुम्ही माझे मित्र ना, मग तुम्हाला ईशाच्या मैत्रिणीच मिळतात का प्रेम करायला? साल्या, आता त्याला आम्ही काय करायचं? तुझ्या ईशाच्या मैत्रिणीच भारी आहेत. रवी: कारण माझी ईशाच भारी आहे, म्हणून तिच्या मैत्रिणी खूप भारी आहेत. आदित्य गालातल्या गालात हसत म्हणाला. हो ना, कळतंय ना तुला की ईशा भारी आहे, मग तिच्यासमोर तोंड उघड ना आणि सांग तिला की तुझं तिच्यावर किती प्रेम आहे ते. रवी: सांगायचं आहे, पण. आदित्य जरा बिचकत म्हणाला. पण काय? रवी: अरे आता तर शक्यच नाही, रागावली आहे माझ्यावर. आदित्य हताश होत म्हणाला. मग मनव तिला. आदित्य सरपोतदारासाठी काही कठीण आहे का? रवी: बिझनेस डील क्रॅक करायची नाही, जगातलं सगळ्यात कठीण काम करायचं आहे. आदित्य: मग कर, ऑल द बेस्ट. रवी: हो का? मग तुला पण ऑल द बेस्ट. कारण ईशाला मनवणं तरी सोपं आहे, पण नमू तर वाघीण आहे, वाघीण. मग भागो भागो शेर आया. आदित्य: तसं रवीने त्याच्याकडे वैतागून पाहिलं. मग आता गप्प का? बोल ना, काय करणार आहेस तिला पटवण्यासाठी? आदित्य गालातल्या गालात हसत म्हणाला. तसं रवीने आदित्यला एक हॉरर लुक दिला आणि पायापटं तिथून निघून गेला. तसं आदित्य मोठ्याने हसायला लागला. बच्चू, फसला आहेस, वाघिणीच्या गळ्यात घंटा बांधायला निघाला आहेस. आणि असं म्हणून पुन्हा हसला. पण आता मी काय करू? ईशा तर रागावली आहे, मॅडमचा राग घालवायला हवा, नाहीतर माझं काही खरं नाही. पण नक्की काय केलं म्हणजे मॅडमचा राग जाईल? आदित्य एकटाच बडबडत विचार करू लागला. काही वेळाने त्याला काही सुचलं आणि मग तो स्वतःशीच हसला. संध्याकाळी सगळे घरी निघाले. ईशा आणि नमू देखील निघाल्या. आज ईशा पूर्ण दिवस आदित्यशी बोलली नव्हती, तर नमूसुद्धा शांत शांतच होती. ईशाशी देखील जास्त बोलली नव्हती. तेवढ्यात तिथे आदित्य आला. ईशा, प्लीज जरा थांब, मला जरा काम आहे आणि मला तुझी हेल्प हवी आहे. आदित्य: तसं ईशाने रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि मग नमूकडे पाहिलं आणि मग तिला मान हलवून जायला सांगितलं. तसं नमू निघून गेली आणि मग ईशाने आपली बॅग डेस्कवर ठेवली आणि आदित्यच्या केबिनमध्ये गेली. सर, मी आत येऊ? ईशा केबिन डोअरमधून म्हणाली. येस. आदित्य: तसं ईशा आत आली तर आदित्य तिच्याकडे पाहत होता. तसं ईशाने त्याच्याकडे पाहिलं आणि मग इकडे तिकडे पाहू लागली आणि मग हळूच पुन्हा आदित्यकडे एक तिरका कटाक्ष टाकला, तर तो अजूनही तिच्याकडे पाहत होता. तसं ईशा त्याच्या बोलण्याची वाट पाहू लागली. अशी काय पाहत आहेत? जणू मला पहिल्यांदा पाहत आहेत. आता असं पाहून माझा राग जाणार नाही. मला अजिबात त्यांच्याशी बोलायचं नाही. ईशा मनातच विचार करत होती. तसं आदित्य तिला म्हणाला. बस ईशा. नको, मी ठीक आहे इथे. काय काम आहे ते सांगा, मला घरी जायचं आहे. ईशा रागातच म्हणाली. मी सोडेन तुला घरी. आदित्य: त्याची काही गरज नाही, माझी मी जाईन. ईशा: इशू, प्लीज सोड ना आता राग. आदित्य तिच्या जवळ येत म्हणाला. मी कशाला रागवेन तुमच्यावर? माझा काय अधिकार?
ईशा रागातच बोलली. तसं आदित्यने तिला आपल्याकडे वळवलं आणि म्हणाला, इथे या शहरात फक्त तूच माझी कोणीतरी आहेस. तुझ्यापेक्षा मला जास्त कोणी जवळचं नाही. आणि राहिला प्रश्न मी जे काही केलं त्याचं, तर तुझ्या काळजीने मी हे सगळं केलं. मान्य आहे मला की तुम्ही सगळं हे माझ्या काळजीने केलं, पण मला सांगायला हवं ना. मला न सांगता तुम्ही हे कसं करू शकता? बरं झालं, पण मला काल रवीकडून हे सगळं कळलं, नाहीतर हे कधी समजलं नसतं. ईशा तोंड फुगवून म्हणाली. तसं आदित्यने तिच्याकडे पाहिलं आणि मग अचानक मोठ्याने हसायला लागला. त्याला हसताना पाहून ईशाचे तर डोकं सटकलं. तिने रागातच त्याच्याकडे पाहिलं आणि रागाने बाहेर जाऊ लागली. तेवढ्यात आदित्यने तिचा हात पकडला आणि तिला आपल्या जवळ ओढलं. ईशा बेसावध होती तशी ती आदित्यच्या छातीवर आदळली. आदित्य आता तिच्याकडे पाहत होता. त्याच्या अशा पाहण्याने ईशा गांगारली. छातीत धडधड होत होती. पोटात गोळा आला. श्वास वरखाली होत होता. क्षणात त्याच्या मिठीत शिरून आपल्या प्रेमाची कबुली द्यावी असं वाटत होतं, पण अजून तरी त्याच्या मनात काय आहे हे समजत नव्हतं. दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले होते. तेवढ्यात ईशा भानावर आली आणि त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. तसं आदित्यने तिचा हात सोडला आणि तिचा चेहरा आपल्या हाताच्या ओंजळीत घेतला आणि तिला म्हणाला, तू अजूनही तशीच आहेस, हसरी, रुसणारी आणि मस्तीखोर, अगदी कॉलेजची ईशा. मग हा शांत आणि गंभीर स्वभाव कुठून आला? त्याच्या प्रश्नाने ईशा परत गंभीर झाली. क्षणात तिला तिचा भूतकाळ आठवला आणि भीतीने थरथर कापू लागली. डोळ्यात पाणी जमा झालं आणि मग ती त्याच्यापासून दूर झाली. तिला तसं पाहून आदित्य तिच्या जवळ आला. तिचा गंभीर चेहरा पाहून त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. काय झालं आहे ईशा? कोणती गोष्ट तुला आतल्या आत खात आहे? एकदा मला सांग, मी नक्की ती सोडवण्याचा प्रयत्न करेन. आदित्य, काही नाही, मला घरी जायचं आहे. ईशा, प्लीज ईशा, बोल ना काही. आदित्य, घरी आईबाबा वाट पाहत असतील. ईशा मध्येच घाबरत म्हणाली, ओके चल, मी तुला घरी सोडतो. आदित्य, मी रिक्षाने जाईन. ईशा. तसा आदित्यने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन बाहेर निघाला. खाली आल्यावर त्याने तिला गाडीत बसवलं आणि तो ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि त्याने गाडी सुरू केली. गाडीमध्ये ईशा एकही शब्द आदित्यशी बोलली नाही. आदित्यही शांतपणे गाडी चालवत होता. काही वेळाने त्याने गाडी एका रेस्टॉरंटसमोर उभी केली. तसं ईशाने बाहेर पाहिलं. आपण इथे का आलो आहोत? ईशा, मला भूक लागली आहे आणि मला तुझी कंपनी हवी आहे. आदित्य. तसं ईशा उतरली आणि मग त्याच्या मागे चालू लागली. मग आदित्य एक टेबलवर बसला आणि मग ईशाही त्याच्या समोरच्या चेअरवर बसली. नुकताच इकडे तिकडे बघत होती. आदित्यने तिच्यापुढे पाण्याचा ग्लास ठेवला. घे, पाणी घे, जरा बरं वाटेल तुला. आदित्य. तसं तिने पाण्याचा ग्लास घेतला आणि घटाघटा पाणी पिले. पाणी पिल्यावर तिला खरंच बरं वाटलं. जरा मोकळी झाली. भूतकाळाच्या आठवणी जरा धुसर झाल्या. आदित्यने मग वेटरला आवाज दिला. वेटर त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. काय आणू सर? वेटर. 2 झणझणीत कोल्हापुरी मिसळ. आदित्य. तसं ईशाने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तसं तो फक्त गालातल्या गालात हसत होता. काही वेळात वेटर मिसळ घेऊन आला. ईशाने मिसळकडे पाहिलं आणि मग तिने आदित्यकडे पाहिलं, तर तो तिच्याकडेच बघत होता. सर, मिसळ खूप तिखट आहे. ईशा. मग? आदित्य शर्टचे हातवर करत म्हणाला, तुम्ही तिखट खात नाही, तुम्हाला त्रास होईल. ईशा. कोणी सांगितलं तुला? मला तर कोल्हापुरी मिसळ खूप आवडते. आदित्य मिसळवर लिंबू पिळत म्हणाला. आता मात्र ईशा अवाक होऊन त्याच्याकडे पाहत होती. मग आदित्यने मिसळमध्ये पाव बुडवला आणि तिच्या समोर धरला. तसं ईशाने एकदा त्या पावाच्या तुकड्याकडे पाहिलं. नकळतपणे तिच्या डोळ्यात पाणी आलं. शेवटची मिसळ देखील आदित्यने तिला हॉटेलमध्ये नेऊन खाऊ घातली होती. त्या दिवसानंतर तिने आजपर्यंत मिसळ खाल्ली नव्हती आणि आज तो तिला स्वतःच्या हाताने मिसळ खाऊ घालत होता. नकळतपणे तिला भरून आलं. तिच्या गालांवर अश्रू ओघळले. घे, लवकर खा, नाहीतर माझा हात दुखेल. आदित्य हसत हसत म्हणाला. तसं ईशाने तो तुकडा खाल्ला आणि मग दुसऱ्या हाताने आदित्यने तिच्या गालावरचे अश्रू पुसले. तसं ईशाने हसून त्याच्याकडे पाहिलं. आदित्यही मनमोकळेपणाने हसला. चल लवकर खा, नाहीतर थंड होईल मिसळ. आदित्य. आता ईशाने फक्त मान हलवली आणि आज खूप वर्षानंतर ईशाने यथोच्च मिसळ खाल्ली. त्यानंतर दोघेही गाडीजवळ आले. ईशाच्या मनात सतत विचार येत होते की तिने आदित्यला काही सांगावं की नाही. गेले काही दिवस तो नकळतपणे तिच्यासाठी खूप काही करत होता.
सतत तिची काळजी करत होता. तिच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आहे का हे जाणून घेण्यासाठी तडफडत होता. तिला मदत करण्याचं प्रॉमिस करत होता. पण ती मात्र सतत त्याच्यापासून काहीतरी लपवत होती आणि याच्याच आता तिला गिल्ट आलं होतं. आणि मग तिने ठरवलं की आता त्याच्याशी खरं बोलायचं. आदित्य तिच्या 2 पावले पुढे चालत निघाला. ईशा त्याच्या मागे दबकत दबकत चालत होती. आदित्यशी बोलायचं होतं, पण सुरुवात कशी करायची हे कळत नव्हतं. अजून दोघांच्यात अवघडलेपणा होता, पण कधीतरी सुरुवात करायची होती. म्हणून मग तिने आता ठरवलं आणि मग हिंमत जमा केली आणि तिने आदित्यला आवाज दिला, सर. ईशा आदित्य थांबला. मला जरा बोलायचं आहे, ईशा अवघडत म्हणाली. बोल ना, आदित्य सहजपणे म्हणाला. तसं ईशाने आजूबाजूला पाहिलं आणि मग म्हणाली, सर तुम्ही म्हणता की मला काही प्रॉब्लेम आहे आणि मी तुम्हाला सांगत नाही. ईशा, हो काय प्रॉब्लेम आहे? आदित्यने नकळतपणे कान टोकारले. सर प्रत्येक माणसाचा एक भूतकाळ असतो, तसाच माझाही एक भूतकाळ आहे. कोणाला न समजणारा किंवा असं म्हणूया पटकन न उमगणारा किंवा काही वेळा पटकन समजणारा. ईशा, म्हणजे? आदित्य न समजून म्हणाला. सर सरळ शब्दात सांगायचे तर माझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी आहेत ज्या माणसाच्या कल्पनेच्या पलीकडच्या आहेत आणि कधीकधी माझ्या त्या वाईट भूतकाळाचा मला खूप त्रास होतो, कारण तो खूप भयानक आहे. कदाचित मी तुम्हाला हे कधीच सांगू शकले नसते, पण आज जर मी तुमच्यासमोर उभं राहून हे सगळं सांगत आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आई आणि बाबामुळे. ते दोघे जर नसते तर कदाचित मी आज जिवंत नसते. माझ्यासाठी त्याने स्वतःचं सर्वस्व अर्पण केलं आहे आणि एक दिवस मला त्यांना ते परत द्यायचं आहे. आणि ज्या दिवशी मी त्यांना ते परत देईन त्या दिवशी मी अभिमानाने तुम्हाला सगळं खरं खरं सांगेन. पण प्लीज सर, यापेक्षा जास्त मला आता तरी काही विचारू नका. आणि ज्या दिवशी ते खरं सांगायची वेळ येईल त्या दिवशी मी स्वतःहून सगळ्यात आधी तुम्हाला ते सत्य सांगेन. ईशा भरल्या डोळ्यांनी आदित्यपुढे हात जोडत म्हणाली. ओके. आदित्य तिचे जोडलेले हात खाली करत म्हणाला. थँक्यू सो मच सर. ईशा, तुला थँक्यू म्हणायची काहीच गरज नाही. तू मला हे सांगितलं यातच सगळं काही आलं. यापेक्षा जास्त मला काही नको. पण कधी जर माझी गरज असेल तर नक्की सांग, मी नक्की तुझ्यासोबत असेन. आदित्य हसून तिचे डोळे पुसत म्हणाला. तसं ईशाने फक्त हो म्हणून मान हलवली. मग आदित्य तिच्याकडे पाहून हसला. चल, उशीर झाला आहे, निघायला हवं. आदित्य. मग ईशा आणि आदित्य गाडीत बसले आणि घराच्या दिशेने निघाले. आता ही गाडीत ईशा शांत बसली होती. आदित्यने देखील तिला काही डिस्टर्ब नाही केलं. तिला वेळ देण्याचे त्याने ठरवलं होतं. वेळ आली की ती स्वतःहून सगळं सांगणार होती. तोपर्यंत तो देखील तिला काही विचारणार नव्हता. काही वेळाने आदित्यने ईशाला तिच्या घरी सोडलं आणि मग तो त्याच्या घरी गेला. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.